नमस्कार. कल्पनाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्यासाठी गाठ्याचे बुजणे हे टिपिकल पाठ्यप्रभू व्हेजिटेरियन रेसिपी शेअर करणार आहे. तर आपण पहिलं साहित्य बघूया. हे आहे गाठे. हे दुकानात मिळतात, रेडीमेड आणलेत मी. इथे मी कोथिंबीर घेतले आहे, कांदा घेतले आहे, हिरवी मिरची, लसूण, हळद, मिरचीची बुकी, मीठ आणि तेल, ऑफकोर्स पाणी. एकदम सोपी रेसिपी आहे. हे आमची पाठ्याबाबूची व्हेजिटेरियन रेसिपी आहे. हे गाठे ना तुम्हाला दुकानात मिळतील. असे जाडे गाठे मागितले ना तर तुम्हाला हे रेडीमेड बेसनाचे केलेले आहेत ते गाठे, आणि त्यामध्ये सोडाकार घातलेले आहे. जरा खारट असतात, तर आपण मीठ घालताना जरा काळजी घ्यावी. आता इकडे मी एक कांदा घेतला आहे आणि तो बारीक चिरले. पहिला उभा चिरून तो बारीक मध्ये कापले मी. भुजण्यासाठी हे कांदा बारीक चिरणं, हे बघा किती पातळ चिरलं ना मी, तसं पाहिजे आपल्याला. हां, कारण ह्याची आपण ग्रेव्ही करणार. आपण वाटण वगैरे काही घालत नाही भुजण्यामध्ये. आता इथे मी लसूण कुटून घेतले. मिरची मी मोठे पीसेस घेतले, कारण आमच्याकडे तिखट एवढं चालत नाही. पण तुम्ही तिखट खाणारे असाल तर बारीक मिरची पण घेतली तर एकदम छान लागेल ते भुजणं. आता मी पहिला ते कांदा आणि ते कोथिंबीर चांगली हाताने कुस्करून घेते मी. हे बघा, आता मी कुस्करून घेतले. आता बाकीचे आपला हळद, मिरच्याची बुकी, मीठ, कुटलेलं लसूण, या सगळ्या गोष्टी घालते. खूप खूप सोपे आहे हो ही रेसिपी. आणि आता पावसाळ्यामध्ये फिश मिळत नाही ना, तेव्हा घाट्याचं भुजणं तुम्हाला खरंच नक्की आवडेल. मीठ बघा, मी नेहमीचं मीठ घेते, त्याच्यामुळे थोडंसं मीठ कमी घातलं आहे. का मी बोलली ना, गाठे जरासे खारट असतात ते. आता तेल घाले. तेल जरा चांगल्यापैकी घ्या, हां, 2-3 चमचे. आता हे सगळं मी मिक्स केलं आहे. तर मी तर पाणी घालीन. तर पाणी जरा नेहमीपेक्षा जास्त घालतो, कारण हे गाठे आहेत ना, ते सगळं पाणी ओढून घेणार. हां, हे बघा, जरा पाण्याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यायला लागेल. जास्त पण नाही घालायचं एकदम. आणि हे बघा, आता भुजणं असं तयार आहे ना, तर मी काय करते, हे गाठे घातले ना की थोड्या वेळातच आपण लगेच जेवायला बसायला लागते, नाहीतर ते मग एकदम सॉगी होऊन जातात, नरम. तर म्हणून हे आता जर मी आत्ता करणार असेल तर बघा, त्या उकळ दिली भुजण्याला, आणि उकळ झाल्यावर ते गाठे घालते मी. आणि हे पटकन भुजण्याचा रस सोक करतील, पण एकदम टेस्टी लागतील. तर तुम्हाला करायला हरकत नाही आहे. पावसामध्ये तुम्हाला खूपच आवडतील हे. तर गाठ्याचं भुजणं नक्की करून बघा. व्हेजिटेरियन रेसिपी आहे, आणि चपाती, भाजी, भाताबरोबर पण खायला तुम्हाला खूपच आवडेल. तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. आणि हो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.